आता कुठलीही गोष्ट करायची म्हणली ना तर आपल्याला आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. आता काय झालं होतं ना की 2 दिवस झालं माझे व्हिडिओज आले नव्हते. तर माझ्या बहिणीने मला फोन करून विचारलं, "का गं तुझे व्हिडिओज का पोस्ट होत नाहीत? तू रोज व्हिडिओज टाकत जा. तुझे व्हिडिओज बघायला आम्हाला आवडतात." हे ऐकल्याच्यानंतर मला वाटलं चला आपण जे काय करतोय ना ते आपल्या घरच्यांना तरी आवडते. कारण त्यांचा सपोर्ट होताच मला या गोष्टींसाठी. पण हे ऐकल्याच्यानंतर मला अजून छान वाटलं. म्हटलं चला त्यांनाही माझे व्हिडिओज बघायला आवडतात आणि आपल्यालाही व्हिडिओ बनवायला आवडतात. कारण लोकांचं कसं आहे ना की लोकं काही नाही केलं तरी पण नावं ठेवतात, काही केलं तरी पण नावं ठेवतात असो. तर आज नाही ते मी जेवणासाठी मस्त टोमॅटोची भाजी, कारल्याची भाजी आणि चपात्या पण बनवल्या होत्या. आणि तोपर्यंत ना आद्विक त्याच्या मित्राकडे खेळायला गेला होता. येताना ना तो त्याला पण घेऊन आला आणि ह्या दोघाला बघितल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की हे दोघं जुळे आहेत? कारण आम्ही जिथे कुठे जातो ना तिथले सगळे आम्हाला असंच बोलतात की हे दोघं काय जुळे आहेत की काय? कारण हे दोघं सेम दिसतात आणि ह्यांची हाईट पण सेम आहे. चला म्हणलं जोपर्यंत हे दोघं इथं खेळतायत ना तोपर्यंत आपण आपली घरातली कामं करून घ्यावं. तर इथे मी हा काल वाटाणा आणला होता तोच इथं मी साफ करत बसले आणि वाटाणा साफ करताना मला आठवलं की मला कैऱ्यांची लिस्ट बनवायची. ती बनवून घेतली आणि मी ना संध्याकाळी थोडंसं बाहेर गेले होते. कारण की ना मला माझ्या अकाउंटवरतीचे पैसे चेक करायचे होते. लाडक्या बहिणीचे 2 हप्ते येऊन गेले पण मी काय अजून चेक वगैरे केले नव्हते. फक्त चेक करायला म्हणून गेले होते. पण काय तिथे आणि येताना पैसे पण काढून आले. तुम्ही पण असंच करता का? मी तर दर महिन्याला पैसे पडले की घेऊन येते. मग काय इथून पैसे घेतले आणि लगेच येता घरी मी येताना ना भाजीपाला घेऊन आले होते. तर घरी आल्याच्यानंतर ना आद्विक मला बोलला की मम्मा मला या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलायचं आहे. तर ऐका तो काय बोलतोय तर.